नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. गेल्या 25 वर्षापासून ज्योतिष आणि आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. येत्या बुधवारी 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा योग आहे. या अक्षय तृतीयाचे आध्यात्मिक आणि ज्योतिष दृष्टिकोनातून काय महत्व आहे आणि या दिवशी नेमके कोणते आध्यात्मिक उपाय करावेत आणि कोणती आध्यात्मिक साधना करावी याबद्दल आपणास थोडक्यात माहिती देत आहे. अक्षय तृतीया, बुधवार आणि रोहिणी नक्षत्र यांचा संयोग अतिशय दुर्लभ मानला जातो आणि हा सिद्धिप्रद मानला जातो. यावर्षी योगायोगाने अक्षय तृतीया बुधवारी आली असून त्या दिवशी रोहिणी नक्षत्र पण आहे. हा योग अनेक वर्षानंतर आलाय. त्यामुळे या दिवशी उचित आध्यात्मिक साधना करून भगवती महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त जरूर करावी. अक्षय म्हणजे अखंड, कधीही क्षय न होणारे. म्हणजेच या दिवशी आपण जे काही कर्म करू ते अक्षय राहील, अखंड राहील. हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त असतो, अतिशय शुभ. आणि या दिवशी जे कुठले कर्म आपण करतो ते निरंतर वृद्धिंगत होणारे असते. अक्षय तृतीयेचे ज्योतिष दृष्टिकोनातून महत्व अशी आहे. पृथ्वीवर सूर्यमंडल, चंद्रमंडल आणि अग्निमंडल या 3 मंडलातून आध्यात्मिक ऊर्जा येत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि चंद्र या दोन्ही ग्रहांना अत्याधिक महत्व आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य व चंद्र हे दोघेही त्यांच्या उच्च राशीमध्ये स्थित असतात. सूर्य हा त्याच्या उच्च राशीत म्हणजे मेष राशीमध्ये आणि चंद्र हा त्याच्या उच्च राशीत म्हणजे वृषभ राशीमध्ये स्थित असतो. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी चंद्र आणि सूर्य हे दोघेही त्यांच्या उच्च राशीत असल्यामुळे चंद्रमंडलातून आणि सूर्यमंडलातून जी ऊर्जा पृथ्वीवर येत असते त्यावेळेस आपला आत्मा आणि मन हे दोन्हीही हायेस्ट कॉन्शियस लेवलवर स्थित असतात. जेव्हा आपले मन व आत्मा अशा उच्च स्तरावर, जाणीवेच्या स्तरावर असतात त्यावेळी ब्रह्मांडीय आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करणे सोपे जाते. आणि हा ग्रहयोग फक्त आणि फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी होत असतो. म्हणूनच अक्षय तृतीयेचे ज्योतिष दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे. या दिवशी ब्रह्मलोक व विष्णुलोक मधून मिश्रित आध्यात्मिक लहरी उच्च स्तरावरील देवलोकातून पृथ्वीवर येत असतात. ही ऊर्जा सात्विक असते. त्यामुळे पृथ्वी मंडलावर सात्विक ऊर्जा लहरींमध्ये वृद्धी होत असते. या सात्विक लहरी ग्रहण करून मुक्ती मिळवण्यासाठी पितृलोकातून अनेक आत्मे पृथ्वी मंडलावर येत असतात. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांना उत्तम गती प्राप्त व्हावी, मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा म्हणून त्यांच्यासाठी तर्पण केले जाते, दान केले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्रेतायुग व सत्ययुगाचा प्रारंभ झाला. या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू यांचा, भगवान परशुराम यांचा अवतार पृथ्वीवर अवतरित झाला. या दिवशीच भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली होती. याच दिवशी महर्षी व्यास यांनी भगवान गणेशांना महाभारत लिहिण्यासाठी विनंती करून तयार केले व महाभारत लिहायला प्रारंभ केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला अक्षय पात्र प्रदान केले होते. याच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान महादेव यांनी कुबेर याला देवतांचा कोशाधिपती म्हणून नेमणूक केली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशीच भगवती अन्नपूर्णा प्रकट झाली होती व स्वतः भगवान महादेव यांनी त्यांच्याकडून भिक्षा ग्रहण केली होती. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवती महालक्ष्मी आणि 10 महाविद्यांपैकी भगवती ललिता महात्रिपुर सुंदरी म्हणजे श्रीविद्या यांची साधना अवश्य करावी. यामुळे साधकावर भगवती महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते. अक्षय तृतीयेच्या दिवशीचे महत्वाचे पर्वकाळ सांगत आहे. सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 1:15 ते 3:30 दरम्यान स्थिर लग्नावर भगवती महालक्ष्मीची साधना अवश्य करावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी गोपनीय पर्व काळात केले जाणारे महालक्ष्मी व अष्टलक्ष्मी संबंधित गूढ आध्यात्मिक साधना जी सिद्धिप्रद असते ती कशी करावी याबद्दलचे सविस्तर विवेचन आमच्या साधना दर्शन या फेसबुक पेजवर दिलेले आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण त्या लिंकवर क्लिक करावे आणि आमच्या फेसबुक पेजला व्हिजिट करून त्या संबंधीची अधिक माहिती प्राप्त करावी. अक्षय तृतीयेच्या दिवशी पर्व काळामध्ये भगवती महालक्ष्मीचे पूजन, मंत्रजप
आणि भगवती महालक्ष्मीच्या स्तोत्रांचा पाठ अवश्य करावा. या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी भगवती महालक्ष्मीशी संबंधित अनेक आध्यात्मिक सामुग्री एकत्र करून त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्याला एका कपड्याच्या पोटलीमध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. या महालक्ष्मी पोटलीमध्ये तुम्ही पिवळी कवडी, गोमती चक्र, सातमुखी रुद्राक्ष, छोटा मोती शंख, पांढरी काळी लाल गुंजा, स्फटिक मणी, नागकेसर, काळे तांदूळ, काळी हळद, पिवळी हळद यासारख्या विविध वस्तू ज्या तुम्हाला प्राप्त होऊ शकतात त्या एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून त्याची पंचोपचार पूजन करून श्रद्धेने आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे. हे केल्यास येणाऱ्या वर्षभरामध्ये महालक्ष्मीची कृपा नक्की प्राप्त होईल. सोबत महालक्ष्मीची साधना अवश्य करावी. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या सूचना किंवा आपले प्रश्न कमेंटमध्ये अवश्य सांगा. धन्यवाद.